Hello everyone. Today we are going to learn in 8th standard topic number 6 is factorization of algebraic expression. First of all we can see the algebraic expression. Algebraic expression म्हणजे काय आपण बघणार आहोत. Algebraic expression is a combination of numbers. Algebraic expression is a combination of numbers, letters and mathematical signs. म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशन कशाचं कॉम्बिनेशन आहे तर कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स लेटर्स अँड मॅथमॅटिकल साइन. नंबर्स म्हणजे कोणते कोणते नंबर स्टार्ट्स विथ 0 1 2 अप टू इन्फिनिटी असतात. लेटर्स म्हणजे एक्स वाय ए हे लेटर्स. आणि अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये मॅथमॅटिकल सायन्स कोणते कोणते असतात तर प्लस मायनस इंटू आणि डिवायडेड बाय ही मॅथमॅटिकल सायन्स आहेत. आता आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल काय 4x प्लस 7. आता ह्याच्यामध्ये बघा 4 इज द कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएबल x. 4 इज द कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएबल x आणि x हा व्हेरिएबल आहे आणि प्लस प्लस इज द ऑपरेशन अँड 7 इज द कॉन्स्टंट. म्हणजे त्याच्यामध्ये नंबर आहे. नंबर कोणता 4 7 हे दोन नंबर आहेत. लेटर्स कोणते कोणते x लेटर आहे आणि मॅथमॅटिकल सायन्स म्हणजे ऑपरेशन्स प्लस हे ऑपरेशन. नेक्स्ट पॉइंट इज फॅक्टरायझेशन. Just like a number, we can break algebraic expression into factors are called factorization. म्हणजेच आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये आपण काय करतो तर फॅक्टर्स मध्ये कन्व्हर्जन करतो. अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं म्हणजे काय करतो तर त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधून कॉमन घेऊन त्याचे फॅक्टर्स पाडतो आपण. आता बघा आपण एक एक्झाम्पल बघूया. म्हणजे फक्त फॅक्टरायझेशन म्हणजे काय करतो आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं कन्व्हर्जन आपण फॅक्टर्स मध्ये कन्व्हर्जन करतो. एक एक्झाम्पल घेऊ 5x प्लस 10. आता हे आपलं अल्जेब्रिक एक्सप्रेशन आपण एक्झाम्पल घेतलं. आता आपल्याला ह्याचं कन्व्हर्जन फॅक्टरायझेशन मध्ये करायचं तर काय करणार आपण ह्या दोन टर्म मधून 5 कॉमन काढायचं. म्हणजे 5 कॉमन काढल्यानंतर पहिल्या टर्म मध्ये राहील x 5 टू जार 10. म्हणजे आपल्याला हे दोन फॅक्टर मिळाले 5 आणि x प्लस 2 हे दोन फॅक्टर्स मिळाले. म्हणजेच अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं आपण कन्व्हर्जन फॅक्टर्स मध्ये केलं. आणि आपण 5 इथं कॉमन का घेतलं तर 5 इज because both 5 and 10 are divisible by 5. 5 ला आपण 5 ला पण डिवाइड करू शकतो आणि 10 ला पण डिवाइड करू शकतो. Next point is factors of quadratic trinomial. An expression of the form ax square plus bx plus c is called a quadratic trinomial. म्हणजे ax square plus bx plus c ला आपण quadratic trinomial म्हणतो. तर बघा we know that x plus a into x plus b चा ह्या x प्लस ए ह्या ब्रॅकेट आणि x प्लस बी ह्या ब्रॅकेटचं आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी हे मिळणार. म्हणजेच द फॅक्टर्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी चे फॅक्टर्स आहेत इज फॅक्टर्स आहेत एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी चे फॅक्टर्स आहेत एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी हे दोन फॅक्टर्स आहेत. आता आपण एक एक्झाम्पल बघू याच्यावरच. आपण काय करूया फाइंड द फॅक्टर्स ऑफ find the factors of x square plus 5x
प्लस 6 चे फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 चे फॅक्टर फाइंड आउट करायचे. तर आपण काय करणार पहिल्यांदा सोल्युशन. पहिल्यांदा काय करणार आपण दिलेली इक्वेशन लिहिणार. इक्वेशन काय दिलंय एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6. आता आपल्याला बघा प्रोडक्ट 6 आला पाहिजे आणि सम 5 आला पाहिजे. म्हणजे ह्या दोन नंबर ह्या इक्वेशन मध्ये असे दोन फॅक्टर्स फाइंड आउट करायचे की त्याचा प्रोडक्ट टू 6 आला पाहिजे आणि त्या दोन्हींची ऍडिशन 5 आली पाहिजे. असे दोन फॅक्टर्स. तर आपण घेतले 2 आणि 3. 3 2 जार 6 आणि 3 प्लस 2 इज 5. म्हणजे आपण याच्यात पुट करणार एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एक्स प्लस 3x प्लस 6. आता आपण ह्या दोन्ही मधून x कॉमन काढणार, ह्या दोन्ही मधून 3 कॉमन काढणार म्हणजे इक्वल टू x इंटू पहिल्या ब्रॅकेट मध्ये राहील x प्लस 2. तसंच ह्या दोन्ही मधून 3 कॉमन काढला तर राहील x प्लस 6. म्हणजेच 3 कॉमन काढल्यानंतर x पहिल्या टर्म मध्ये राहील x कॉमन आणि 3 2 जार 6 म्हणजे इथे राहील 2. म्हणजे बघा आता याच्यामध्ये एक्स प्लस टू हे दोन ब्रॅकेट सेम आहेत. मग तो पहिल्यांदा लिहिणार आपण एक्स प्लस टू इंटू डिफरंट टर्म एक्स प्लस 3. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 चे फॅक्टर्स आहेत एक्स प्लस टू इंटू एक्स प्लस 3. हे दोन फॅक्टर्स आहेत याचे. नेक्स्ट पॉइंट इज फॅक्टराइज टू एक्स स्क्वेअर मायनस 9x प्लस 6 प्लस 9 हे आपल्याला फॅक्टराइज करायचं. तर ते आपण कसं सोडवणार बघणार आहोत. तर बघा आपण फॅक्टराइज पहिले एक्झाम्पल आहे फॅक्टराइज टू एक्स स्क्वेअर मायनस 9x प्लस 9 ह्याला आपण फॅक्टराइज करायचं म्हणजे ह्याचे फॅक्टर्स काढायचे. तर पहिल्यांदा काय करणार गिव्हन दिलेलं इक्वेशन लिहिणं. गिव्हन काय दिलंय आपल्याला ट्वाइस एक्स स्क्वेअर मायनस 9x प्लस 9 हे दिलंय. हे इक्वेशन दिलंय. तर बघा पहिल्यांदा आपण कम्पेअर विथ स्टँडर्ड फॉर्म किंवा डायरेक्टली आपल्याला माहित आहे 2 इंटू 9 AC म्हणजे काय असतो 2 इंटू 9. तर आपल्याला ह्या प्रोडक्ट हा 18 पाहिजे आणि ह्या दोन्हींचा सम हा 9 आला पाहिजे. असे दोन फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे. तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत म्हणजे दोन्हीची मल्टिप्लिकेशन प्लस येणार आणि सम ही मायनस 9 येणार. म्हणजेच आपण असे दोन टर्म घेणार की दोन्ही निगेटिव्ह असणार. म्हणजे पहिल्यांदा बघू -1 -18 घेतलं. -1 -80 ह्याचा प्रोडक्ट तर 18 येते परंतु सम -9 येत नाही. त्याच्यानंतर आपण 2 आणि 9 घेतला -2 -9 दोन्हीची प्रोडक्ट हा 2 9 जार 18 परंतु सम ही -11 येते. त्याच्यानंतर -3 -6 6 3 जार 18 आणि मायनस मायनस प्लस होते आणि -3 प्लस -6 म्हणजे हे दोन फॅक्टर्स आहेत ह्याचे. मग आपण पुढच्या स्टेपला काय करणार याच्यामध्ये पुट करणार आपले दोन फॅक्टर्स. आपल्याला दोन फॅक्टर कुठले मिळाले -3 आणि -6 हे दोन फॅक्टर मिळाले. तर 2x स्क्वेअर मायनस 3x मायनस 6x प्लस 9. आता ह्या दोन टर्म मधून आपण x कॉमन काढणार आणि ह्या दोन टर्म मधून आपण 3x कॉमन काढणार. तर बघा x कॉमन काढल्यानंतर पहिल्या टर्म मध्ये राहील काय ट्वाइस x, दुसऱ्या टर्म मध्ये राहील -3. परत -3 कॉमन काढला पहिले ह्या दोन्ही मधून तर पहिल्या टर्म मध्ये राहील 3 2 जार 6 ट्वाइस x. इथे आता प्लस आहे आणि 3 3 जार 9 म्हणजे दोन ब्रॅकेट सेम आले. तर पहिल्यांदा आपण ते लिहिणार ट्वाइस x -3 इंटू डिफरंट टर्म कुठले आहेत x आणि -3 म्हणजे x आणि -3 आपण लिहिणार.
म्हणजे आपल्याला दोन फॅक्टर मिळाले. 2x² मायनस 9x प्लस 9 चे फॅक्टर्स मिळाले आपल्याला. ट्वाइस x मायनस 3 इंटू x मायनस 3 हे दोन फॅक्टर्स आपल्याला मिळाले. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं, दिलेली इक्वेशन लिहायचं आणि परत काय करायचं, सम मल्टी प्रोडक्ट काय असला पाहिजे, तर पहिली कोएफिशियंट ऑफ x² आणि कॉन्स्टंटचा मल्टिप्लिकेशन असतो तो प्रोडक्ट आला पाहिजे, असे दोन फॅक्टर्स काढायचे आणि सम आला पाहिजे -9 असे दोन फॅक्टर्स आपण काढायचे. आता सेकंड एक्झाम्पल बघा. पहिल्यांदा गिव्हन लिहायचं. गिव्हन काय, 5y² प्लस 5y मायनस 10. आता 5 10 जा आर 15 म्हणजे प्रोडक्ट -50 आला पाहिजे आणि ह्या दोन्हींचा सम +5 आला पाहिजे, असे फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे. तर पहिल्यांदा आपण बघणार 1 आणि -50. आता इथं बघा, मोठ्या टर्मला प्लस साइन असणार आहे म्हणजेच, आणि जी छोटी टर्म आहे त्याला मायनस साइन, म्हणजे दोन्हीचा प्रोडक्ट -50 येतोय, परंतु सम -59 येते, म्हणजे हा फॅक्टर नाही. त्याच्यानंतर आपण 2 आणि 25 बघू. 25 2 जार 50 आणि दोन्हीचं ऍडिशन 23 येते, म्हणजे हे दोन पेन फॅक्टर नाही. त्याच्यानंतर आपण 3 नंतर 15 ला भाग जात नाही 50 ला. त्याच्यानंतर आपण 4 न पण 50 ला भाग जात नाही. त्याच्यानंतर आपण 5 आणि 10 घेतले. 5 आणि 10 घेतले आणि ऍडिशन +5 आहे, म्हणजेच छोट्या टर्मला आपण मायनस साइन देणार, म्हणजेच आपल्याला 5 10 जार 15 मायनस आहे, म्हणजे -50 आला प्रोडक्ट, आणि सम -5 प्लस 10 म्हणजे ह्या दोन्हीची सम +5 आली, म्हणजेच आपल्याला फॅक्टर मिळाले -5 आणि +10. ह्याच्यामध्ये आपण पुट करणार, म्हणजेच 5y² -5y प्लस 10y मायनस 10. आता बघा, ह्या दोन टर्म मधून आपण 5y कॉमन काढणार आणि ह्या दोन टर्म मधून आपण 10 कॉमन काढणार. तर बघा, 5y कॉमन काढल्यानंतर पहिल्या टर्म मध्ये राहील y, दुसऱ्या टर्म मध्ये -1 राहील, प्लस 10 इंटू ह्याच्यामध्ये राहील, पहिल्या टर्म मध्ये राहील y मायनस दुसऱ्या टर्म मधून 10 कॉमन काढला, आता इथं मायनस आहे म्हणजे -1 राहील. म्हणजेच बघा, हे दोन ब्रॅकेट सेम आहेत ना, तो पहिल्यांदा लिहायचा आपण, y -1 इंटू 5y प्लस 10. म्हणजेच आपल्याला 5y² प्लस 5y मायनस 10 चे फॅक्टर्स मिळाले, y -1 आणि 5y प्लस 10 असे दोन फॅक्टर्स आपल्याला मिळाले. नेक्स्ट पॉइंट इज फॅक्टर्स ऑफ a क्यूब प्लस b क्यूब. a क्यूब प्लस b क्यूब चे फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे. तर इन द प्रिव्हियस टॉपिक वी विल स्टडी द फॉर्म्युला a plus b bracket raised to cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b raised to cube. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे इन द प्रिव्हियस चॅनल मध्ये. तर आपण हा लिहिणार we know that a plus b bracket raised to cube is equal to a raised to cube plus 3a square b plus 3a b square plus b raised to cube. आता हा फॉर्म्युला लक्षात ठेवताना आपण पहिल्यांदा काय करायचं, पहिली टर्म आहे त्याचा क्यूब करायचा, दुसऱ्या टर्म मध्ये काय करायचं, a 1 न कमी करायचा आणि b लिहायचा, पहिल्यांदा b 1 ने वाढवायचा. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या टर्म मध्ये काय करायचं, a 1 न परत अजून कमी करायचा, a ची पॉवर 1 ने कमी करायची आणि b ची पॉवर 1 ने वाढवायची. तसंच तिसऱ्या टर्म मध्ये पूर्ण a कॅन्सल होणार आणि b ची पॉवर अजून 1 ने वाढली, असा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवू शकतो. तर आता आपण काय करणार, पुढच्या टर्म मध्ये काय करणार, तर ह्या दोन टर्म मधून आपण 3ab कॉमन काढायचं, म्हणजेच आपण लिहिणार पुढची टर्म a प्लस b ब्रॅकेट रेज टू क्यूब इज इक्वल टू a क्यूब
प्लस बी क्यूब ॲज इट इज लिहिणार आणि ह्या दोन टर्म मधून आपण 3ab कॉमन काढला. पहिल्या टर्म मधून 3ab कॉमन काढला तर पहिल्या टर्म मध्ये राहील a प्लस ह्या टर्म मध्ये राहील b विच कॅन बी रिटन ॲज. आता त्याच्यानंतर काय करणार आपण, इंटरचेंजिंग द साईड इंटरचेंज करणार. म्हणजेच LHS RHS लिहिणार, RHS LHS लिहिणार. म्हणजेच LHS पहिल्यांदा काय लिहिणार, a क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3ab इंटू a प्लस बी इज इक्वल टू, आणि ह्या LHS इकडे RHS ला आला, a प्लस बी ब्रॅकेट रेस टू क्यूब. म्हणजे आपण इथे काय म्हणणार आहे, इंटरचेंजिंग द साइड्स. इंटरचेंजिंग द साइड्स इंटरचेंज केले. आता काय करणार आपण, हा 3ab इंटू a प्लस बी LHS ला पॉझिटिव्ह आहे, प्लस आहे, इकडे आल्यानंतर तो निगेटिव्ह होईल. म्हणजे पुढची टर्म आपण लिहिणार, a रेस टू क्यूब प्लस b रेस टू क्यूब इज इक्वल टू a प्लस बी ब्रॅकेट रेस टू क्यूब ॲज इट इज. हा LHS ला 3ab इंटू a प्लस बी आहे, इकडे आलं RHS ला गेल्यानंतर तो निगेटिव्ह होईल, मायनस होईल, 3ab इंटू a प्लस बी. आता आपण हा ए क्यूब प्लस बी क्यूब ॲज इट इज लिहायचा, ए क्यूब प्लस बी क्यूब ॲज इट इज लिहिला. आणि हा ए प्लस बी ब्रॅकेट टू क्यूब आपण असं लिहू शकतो, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इंटू ए प्लस बी. फक्त ए प्लस बी सेपरेट लिहायचा, हे दोन्हीचा अर्थ एकच होतो, मायनस 3ab इंटू ए प्लस बी. आता नेक्स्ट टर्मला आपण काय करणार आहे, ह्या दोन टर्म मधून ए प्लस बी कॉमन काढणार आहे. ए क्यूब प्लस बी क्यूब ॲज इट इज लिहिणार. आता ह्या दोन्ही मधून ए प्लस बी कॉमन काढला. आता पहिल्या टर्म मध्ये काय राहील, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर राहील पहिल्या टर्म मध्ये, आणि दुसऱ्या टर्म मध्ये राहील 3ab मायनस 3ab. आता वी नो इन द प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये आपल्याला हा फॉर्म्युला माहित होता, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला माहित होता, हा इथे आपण लिहायचा, ए रेस टू क्यूब प्लस बी रेस टू क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी ॲज इट इज इंटू हा फॉर्म्युला इथं पुट करायचा. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय असतं, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर मायनस 3ab. आता बघा, हा 2ab मायनस 3ab म्हणजेच मायनस ab असतो. म्हणजेच ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर प्लस 2ab मायनस 3ab म्हणजेच मायनस ab असतं, प्लस बी स्क्वेअर. म्हणजे आपल्याला फॅक्टर्स मिळाले, ए क्यूब प्लस बी क्यूबचे फॅक्टर्स मिळाले, ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर हे फॅक्टर्स मिळाले. म्हणजे आपण पहिल्यांदा काय करायचं, प्रिव्हियस टॉपिक मधला आपण फॉर्म्युला लिहिला, ए प्लस बी ब्रॅकेट रेस टू क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी रेस टू क्यूब. नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं, ह्या दोन टर्म मधून 3ab कॉमन काढला, परत इंटरचेंजिंग साइड, LHS ची साइड RHS ला दिली, RHS ची साइड LHS ला दिली. नेक्स्ट स्टेप मध्ये काय केलं आपण, हे 3ab इंटू ए प्लस बी LHS ला प्लस आहे, RHS ला गेल्यानंतर ते मायनस झालं. परत आपण ए प्लस बी ब्रॅकेट नेक्स्ट स्टेपला ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब आपण असं लिहू शकतो, ए प्लस बी स्क्वेअर इंटू ए प्लस बी असं लिहू शकतो. आता ह्या दोन टर्म मधून आपण ए प्लस बी कॉमन काढला तर राहील काय, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3ab. आणि परत आपण फॉर्म्युला पुट करणार, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला इथे पुट करणार, आणि 2ab मायनस 3ab म्हणजेच मायनस ab असतं. दिस इज द, म्हणजेच ए क्यूब प्लस बी क्यूबचे फॅक्टर्स मिळाले आपल्याला, ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ab प्लस बी स्क्वेअर. आता आपण फॅक्टर्स ऑफ ए क्यूब प्लस बी क्यूब वरची एक्झाम्पल बघूया आपण. युझिंग फॉर्म्युला आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार.
म्हणून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. बघा आता पहिल्यांदा काय करायचं, हे एक्झाम्पल आपल्याला युझिंग फॉर्म्युला ए क्यूब प्लस बी क्यूब यूज करून आपल्याला ते व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर पहिल्यांदा आपण गिव्हन दिलेलं लिहायचं. गिव्हन काय दिलंय आपल्याला, एक्स क्यूब प्लस 27 वाय रेस टू क्यूब दिलंय. आता बघा 27 म्हणजे 3 चा क्यूब 27 आहे, म्हणजे आपण इथं लिहिणार एक्स क्यूब प्लस 3 चा क्यूब इंटू वाय रेस टू क्यूब. पुढच्या स्टेपला काय असं लिहू शकतो आपण, एक्स क्यूब ॲज इट इज 3y दोन्हीचा क्यूबच आहे, म्हणजे आपण एकत्र ब्रॅकेट मध्ये लिहू शकतो 3y ब्रॅकेट रेस टू क्यूब असं लिहू शकतो. आता फॉर्म्युला यूज करणार आपण कुठला, वी नो दॅट, वी नो फॉर्म्युला कुठला, ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला माहित आहे. तर आपण युझिंग दिस फॉर्म्युला वी कॅन सॉल्व दिस एक्झाम्पल. तर बघा एक्स क्यूब प्लस 3y ब्रॅकेट रेस टू क्यूब इज इक्वल टू फॉर्म्युला यूज करणार, ए म्हणजे काय एक्स आहे, प्लस बी म्हणजे काय 3y आहे, आणि ए स्क्वेअर म्हणजे एक्स चा स्क्वेअर करायचा मायनस एक्स इंटू बी काय आपला 3y प्लस बी काय आपला 3y ब्रॅकेट रेस टू स्क्वेअर. आता आपण काय करणार, एक्स क्यूब प्लस 3y ब्रॅकेट रेस टू क्यूब ॲज इट इज ठेवला, एक्स प्लस 3y ॲज इट इज. आता आपण एक्स स्क्वेअर ॲज इट इज ब्रॅकेट मध्ये मायनस एक्स इंटू 3y म्हणजे 3xy असतं, 3 चा स्क्वेअर काय 9, y चा स्क्वेअर वाय स्क्वेअर, म्हणजे आपल्याला एक्स क्यूब प्लस 3y ब्रॅकेट रेस टू क्यूबचं सोल्युशन मिळालं, एक्स प्लस 3y इंटू एक्स स्क्वेअर मायनस 3xy प्लस 9y रेस टू क्यूब वाय रेस टू स्क्वेअर. आता आपण फॅक्टर्स ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूबचं फॅक्टर फाइंड आउट करणार. वी विल फाइंड आउट द फॅक्टर्स ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब. सेम एक्स फॅक्टर्स ऑफ ए क्यूब प्लस बी क्यूब सारखंच आपण फाइंड आउट करणार आहे. म्हणजे पहिल्यांदा वी नो दॅट इन द प्रिव्हियस स्टँडर्ड मधला आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, तर लिहिणार वी नो दॅट ए मायनस बी ब्रॅकेट रेस टू क्यूब इज इक्वल टू काय फॉर्म्युला, ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3a बी स्क्वेअर मायनस बी रेस टू क्यूब असतं. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार, ह्या दोन्ही मधून मायनस 3ab कॉमन काढणार. तर a मायनस बी ब्रॅकेट रेस टू क्यूब ॲज इट इज a रेस टू क्यूब मायनस b रेस टू क्यूब ॲज इट इज मायनस 3ab. तर मायनस 3ab कॉमन काढला तर पहिल्या टर्म मध्ये राहील a, आणि दुसऱ्या टर्म मध्ये राहील मायनस कॉमन काढलाय म्हणजे इथं प्लस मायनस होईल, मायनस बी राहील इथं. तर आता आपण काय करणार, इंटरचेंजिंग द साईड, साईड इंटरचेंज करणार, म्हणजेच ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3ab इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए मायनस बी ब्रॅकेट रेस टू क्यूब. काय करणार आहे तर इंटरचेंजिंग द साईड, इंटरचेंजिंग द साईड इंटरचेंज करणार. तर आता काय करणार, हा मायनस 3ab इंटू ए मायनस बी इकडं RHS ला गेल्यानंतर प्लस 3ab इंटू ए मायनस बी होईल, म्हणजेच नेक्स्ट टर्म इज ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू काय येणार, ए मायनस बी ब्रॅकेट रेस टू क्यूब प्लस 3ab इंटू ए मायनस बी. आता नेक्स्ट टर्मला ए क्यूब मायनस बी क्यूब ॲज इट इज लिहिणार. आता हा ए मायनस बी ब्रॅकेट रेस टू क्यूब आपण असं लिहू शकतो, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इंटू ए मायनस बी. सेमच आहे, फक्त ए मायनस बी आपण सेपरेट लिहिलंय, दोन्हीचा अर्थ सेमच होतो, प्लस 3ab इंटू ए मायनस बी.
आता काय करणार आहे, या दोन टर्म मधून a मायनस बी कॉमन काढणार. a क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू a मायनस बी कॉमन काढला तर पहिल्याच टर्म मध्ये राहील a मायनस, पहिल्या टर्म मध्ये राहील काय तर a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3ab, दुसऱ्या टर्म मध्ये राहील प्लस 3ab. आता a क्यूब मायनस बी क्यूब ॲज इट इज. आता इन द प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये आपण हा फॉर्म्युला बघितला, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. तो फॉर्म्युला याच्यामध्ये पुट करायचा. तर a मायनस बी ॲज इट इज हा फॉर्म्युला आपण इथं पुट केला, काय येणार, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर प्लस 3ab ॲज इट इज. आता बघा, हा मायनस टू ए बी आहे, हा प्लस 3ab आहे. मायनस 2ab प्लस 3ab म्हणजेच ab येतोय, हा ए रेस टू क्यूब मायनस बी रेस टू क्यूब ॲज इट इज इंटू ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर. मायनस 2ab प्लस 3ab म्हणजेच प्लस ab असतो, प्लस बी स्क्वेअर. म्हणजेच ए क्यूब प्लस ए क्यूब मायनस बी क्यूबचं फॅक्टर मिळालं आपल्याला, ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. युझिंग दिस फॉर्म्युला वी कॅन सॉल्व द एक्झाम्पल सॉल्व करायचे आपल्याला. तर पहिल्यांदा काय करायचं, गिव्हन लिहायचं. गिव्हन काय दिलंय, एक्स क्यूब मायनस 8y रेस टू क्यूब इज इक्वल टू एक्स क्यूब ॲज इट इज. 8 म्हणजे काय असतं, 2 रेस टू क्यूब, 2 चा क्यूब काय 8 आहे, इंटू वाय रेस टू क्यूब. म्हणजे इथे आपण लिहिणार एक्स क्यूब, 2 आणि y चा क्यूब आहे त्यामुळे आपण एकत्र लिहू शकतो, 2y ब्रॅकेट रेस टू क्यूब. आता वी नो, फॉर्म्युला आताच आपण बघितला, ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे, ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे. म्हणजेच आपण ह्याच्यामध्ये ती व्हॅल्यू, ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे, एक्स क्यूब मायनस 2y ब्रॅकेट रेस टू क्यूब इज इक्वल टू, आपला ए काय एक्स आहे, बी आहे 2y, एक्स मायनस 2y. त्याच्यानंतर ए म्हणजे काय, एक्स, एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू बी आहे 2y, बी आहे 2y ब्रॅकेटचा स्क्वेअर, एक्स मायनस 2y म्हणजे एक्स क्यूब मायनस 2y ब्रॅकेट रेस टू क्यूब ॲज इट इज इक्वल टू एक्स मायनस 2y ॲज इट इज, एक्स स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर ॲज इट इज प्लस एक्स इंटू 2y म्हणजे काय असतं, 2xy प्लस 2 चा स्क्वेअर आहे 4, वायचा वाय स्क्वेअर. म्हणजे आपल्याला एक्स क्यूब मायनस 2y ब्रॅकेट रेस टू क्यूबचे फॅक्टर्स मिळाले, एक्स मायनस 2y ब्रॅकेटमध्ये इंटू ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस 4y रेस टू स्क्वेअर. नेक्स्ट पॉइंट इज रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन. इफ ए अँड बी आर टू अल्जेब्रिक एक्सप्रेशन, म्हणजे ए आणि बी हे दोन अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहेत, देन ए डिवाइडेड बाय बी इज ऑल्सो रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन. ए आणि बी दोन अल्जेब्रिक एक्सप्रेशन असतील तर ए डिवाइडेड बाय बी सुद्धा रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन असणार. While simplifying rational algebraic expression, we have to perform operation of addition, subtraction, multiplication and division. म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आपल्याला सिम्प्लिफाय करण्यासाठी ऑपरेशन यूज करणार आहे आपण. कुठली कुठली, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन ही ऑपरेशन आपण यूज करणार आहे. आणि दे आर सिमिलर टू दोज परफॉर्म्ड ऑन रॅशनल नंबर्स, सिमिलर आहेत. नोट दॅट डिनॉमिनेटर और डिवायझर ऑफ द अल्जेब्रिक एक्सप्रेशन आर नॉन झिरो. म्हणजेच अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये डिवायझर हा नॉन झिरो असला पाहिजे. आता बघा, आपण एक्झाम्पल बघूयात. पहिले एक्झाम्पल आहे,
एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 12 इंटू एक्स मायनस 4 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 4. तर पहिल्यांदा हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. तर सोल्युशन काढणार आपण. पहिल्यांदा दिलेलं ॲज इट इज लिहायचं. घेऊन काय दिलं, एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 12 इंटू एक्स मायनस 4 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 4. आता आपल्याला पहिल्यांदा फॅक्टर्स काढायचे आहेत. एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 चे फॅक्टर्स काढायचे. तर ह्याची प्रोडक्ट हा 6 आला पाहिजे आणि सम -5 असे दोन फॅक्टर्स काढायचे. तर आपण घेतले -3 -2. 3 2 जार 6 आणि मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन 6 होतं. -3 -2 ची ऍडिशन -5 होती. म्हणजे आपल्याला दोन फॅक्टर्स मिळाले. म्हणजे तर आपण फॅक्टर्स डायरेक्ट लिहिणार. ह्याच्यामध्ये पुट करणार एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस ट्वाइस एक्स प्लस 6. आता बघा, पहिल्या टर्म मधून x कॉमन काढणार. तर पहिल्या दोन्ही मधून आपण x कॉमन काढणार. तर पहिल्या टर्म मध्ये राहील x मायनस दुसऱ्या टर्म मध्ये राहील 3. परत -2 कॉमन काढणार ह्या दोन्ही मधून. तर पहिल्या टर्म मध्ये राहील x. 3 2 जार 6, 2 3 जार 6 म्हणजे इथे -3 आले. पहिलं प्लस होतं. म्हणजेच आपल्याला एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 चे फॅक्टर मिळतील. x -2 इंटू x -3 असे दोन फॅक्टर्स मिळाले. आता त्याच्यानंतर आपण फाइंड आउट करणार आहे एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 12 चे फॅक्टर काढायचे. म्हणजेच प्रोडक्ट -12 आला पाहिजे असे दोन फॅक्टर आणि सम आला पाहिजे -1. म्हणजे आपण 4 आणि 3 घेतले. -4 प्लस 3 -1. 4 3 जार 12 -12 म्हणजे आपल्याला एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 12 चे फॅक्टर्स मिळाले. एक्स मायनस 4 इंटू एक्स प्लस 3 हे दोन फॅक्टर्स मिळाले. आणि आपण एक्स स्क्वेअर मायनस 4 चे फॅक्टर काढायचे. एक्स स्क्वेअर मायनस 4 म्हणजे काय, 2 चा स्क्वेअर. म्हणजेच काय असणार, एकदा प्लस. एक्स स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, एक्स प्लस 2 इंटू एक्स मायनस 2. तर आपण ह्याच्यामध्ये पुट करणार. आपलं एक दिलेलं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 12 इंटू एक्स मायनस 4 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 4. तर एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 चे फॅक्टर्स आपण काढले. एक्स हे आहेत एक्स मायनस 2 इंटू एक्स मायनस 3 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 12 चे फॅक्टर आहेत एक्स मायनस 4 इंटू एक्स प्लस 3 इंटू एक्स मायनस 4 ॲज इट इज डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 4 चे फॅक्टर्स आहेत एक्स प्लस 2 इंटू एक्स मायनस 2 एक्स प्लस 2 इंटू एक्स मायनस 2. आता बघा, एक्स मायनस 2 कॅन्सल, एक्स मायनस 4 कॅन्सल. तर आपल्याला राहिलं काय, एक्स मायनस 3 डिवायडेड बाय एक्स प्लस 3 इंटू एक्स प्लस. This is simplification of this example. आता त्याच्यानंतर आपण 2 नंबरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार. सोल्युशन गिवन काय दिलंय आपल्याला, गिवन एक्स स्क्वेअर मायनस 9y रेस टू स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स रेस टू क्यूब मायनस 27 एक्स रेस टू क्यूब 27 एक्स रेस टू क्यूब असतं. तर पहिल्यांदा आपण
एक्स स्क्वेअर मायनस 9y स्क्वेअर फाइंड आउट करायचं. म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 3चा स्क्वेअर काय आहे 9, म्हणजे 3y ब्रॅकेट रेस्ट स्क्वेअर असं लिहू शकतो. म्हणजेच आपण याचं फॅक्टर लिहिणार एक्स मायनस 3y इंटू एक्स प्लस 3y, हे दोन फॅक्टर्स मिळाले. त्याच्यानंतर आपण एक्स रेस टू क्यूब मायनस 27, हा इथं वाय क्यूब आहे, 27y रेस टू क्यूब. आपण आता फॉर्म्युला बघितला, काय फॉर्म्युला होता, तर एक्स मायनस 3y इंटू फॅक्टर्स आहेत एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस 3 इंटू एक्स वाय प्लस 3चा स्क्वेअर काय 9 आणि हा वाय स्क्वेअर. मग आपण त्याच्यामध्ये पुट करणार एक्स स्क्वेअर मायनस 9y स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स रेस टू क्यूब मायनस 27y रेस टू क्यूब. आता ह्याचे फॅक्टर्स आपण काढले, एक्स प्लस 3y इंटू एक्स मायनस 3y डिवायडेड बाय एक्स मायनस 3y इंटू एक्स स्क्वेअर प्लस 3xy प्लस 9y ब्रॅकेट रेस टू स्क्वेअर असतं. एक्स मायनस 3y कॅन्सल झाला. तर आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली, एक्स स्क्वेअर मायनस 9y स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली डिवायडेड बाय एक्स क्यूब मायनस 27y रेस टू क्यूबची व्हॅल्यू मिळाली एक्स प्लस 3y डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 3xy प्लस 9y स्क्वेअर. थँक्यू.